माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे जी आहेत, शिंदेजी अत्यंत दुःखद बातमी आहे। खरं तर मनोहर जोशी यांचं व्यक्तिमत्व जे होतं ते जसं सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील सगळ्यांशीच त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असे होते। तुमच्या काही आठवणी त्यांच्याबाबत? त्यांच्याबरोबर आमदारही होते आणि काउन्सिलचे सदस्यही होते। त्यांची जोडी ठरलेली असायची। मनोहर जोशी आणि प्रमोद नवलकर हे अगदी सातत्याने ते एकत्रित असायचे। एक अतिशय गरिबीतून वर आलेला कार्यकर्ता, कोकणामध्ये आपल्या गरिबीतून त्याच्याशी झगडत माधुकरी मागून आणि विशेषतः वार लावून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं होतं। एक असा एक चांगल्या विचाराने पुढे आलेला एक मुख्यमंत्री आम्हाला महाराष्ट्राला मिळालेला होता। ते माझ्या बरोबर होते। कदाचित ते आम्ही त्यांच्या बरोबर होतो असं म्हटलं तरी योग्य होईल, कारण तो काळ शिवसेनेचा सुरुवातीचा काळ होता आणि त्याच्यात बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्री केलेलं होतं। चांगल्या तऱ्हेने त्यांनी काम केलं आणि ज्या तऱ्हेने ते हसून खेळून सभागृहामध्ये काम करायचे आणि विशेषतः गरिबांच्या विषयी त्यांना आस्था असायची। तर असा एक सहकारी आज निघून गेलेला आहे आणि एक इतिहासामध्ये त्यांचं नाव राहिलेलं आहे की अतिशय गरिबीतून कष्ट करून पुढे आलेला मुख्यमंत्री म्हणून त्यांना महाराष्ट्र हमेशा ओळखत राहील। याबद्दल मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। त्याचबरोबर मनोहर जोशी यांना राजकीय क्षेत्रामध्ये आपण जोशी सर असं म्हणायचो आणि त्यांचं आज निधन झालंय। शिक्षण क्षेत्राशी सुद्धा ते तितकेच संलग्न होते, सक्रिय होते, आपल्याला ठाऊक असेल त्याबाबत काही अपडेट? मलाच विचारता? हॅलो जी सुशीलजी, याबाबत तुमच्या काही भावना, तुमच्या काही आठवणी? तर हिंदुजा रुग्णालयात वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी मनोहर जोशी यांनी अखेरचा श्वास घेतलाय। खरं तर गरीब कुटुंबातून ते वर आले आणि त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण घेतलं, पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला। विविध क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव कमावलं। असं हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज हरपलेलं आहे। शिवसेनेचा कोहिनूर हरपल्याची भावना व्यक्त होते। राजकीय क्षेत्रात सत्ताधारी असतील, विरोधक असतील, सर्वत्र मैत्रीपूर्ण भावना अशी त्यांची होती आणि त्यांच्याबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी एक्सपोज सुद्धा होतात। अनेक प्रतिक्रिया सुद्धा आता समोर येत आहेत।